यंग डैशिंग डायनामिक, उनके हाथों से हम ये कैच ऑफ द मैच का अवार्ड करण पाटिल को दे रहे हैं। कैच भी पकड़ा और मैच भी पकड़ा। वेल डन करण एंड ऑल द बेस्ट फॉर नाइट मैच। आज रात में आपको खेलना है। आज रात की सुकून की नींद आने वाली है उन्हें, लेकिन पहले खेलना है, उसके बाद सुकून की नींद है। उनका मैच है आज। आप चलते हैं मैन ऑफ द मैच। कौन है मैन ऑफ द मैच बताएंगे रेशमा। मैन ऑफ द मैच गोज टू अनिकेत म्हात्रे फ्रॉम साईश स्पोर्ट्स खारबाव। 1 ओव्हर 9 रन्स आणि 4 विकेटची झुंजार पारी खेळलाय। नया हथियार चल गया साइंस का। अनिकेत आप आराम से यहाँ खड़े रहिए। आइए पहले जैब करबे के हाथों से हम मापोली के डॉक्टर तौसीफ शेख की ये देन गिफ्ट एम्पर आपको दे रहे हैं। आप अरफात करबे से रिक्वेस्ट है कि एवन सूत्र संचालक राजेंद्र पाटिल लाखेवली का ये एवन गिफ्ट एम्पर दें। आप हारिस, आपसे रिक्वेस्ट है कि शिव शंकर आइसक्रीम जूस एंड आइसक्रीम का ये गिफ्ट एम्पर आपको देना है। नईम भाई से रिक्वेस्ट है कि पॉइनियर स्पॉन्सर ये गिफ्ट एम्पर आपको देना है। पॉइनियर बी के कैप्टन बशीर पासवरे आपको शादाब कोतकर स्पॉन्सर ये टोपी अर्पित कर रहे हैं। अब बारी है इफ्तेकार भाई के हाथों से हम देने जा रहे हैं फ्रूट बास्केट। अरुण भुईर जिला परिषद सदस्य और ताबिर जैरूमी की देन। आखिर में हमारे काबिल फारूक रईस साहब आपको देने जा रहे हैं एक्रेलिक आर्ट 2 पल्लन भाई आतिक पल्लन की देन। ये खूबसूरत ट्रॉफी मैन ऑफ द मैच के लिए। बहुत शुक्रिया तमाम मेहमानों का हमसे जुड़ने के लिए। कुठे चालला। थँक्यू सो मच टू ऑल आर डिग्नेटरीज। आणि आता सध्या आपल्या सोबत आहे अनिकेत म्हात्रे, जो पळून चाललेला, पण त्याला आम्ही लगेच पकडून घेऊन आलोय। अनिकेत मला सांग, तू डाईटवर आहेस का सगळ्यात आधी? काय नाही, लेकिन ये फिटनेस क्यों बना, ये सही पूछ रहे हैं। नॉर्मली है, खानदानी। क्या बात है। ये अगर नेचुरल है तो फिर ये ओरिजिनल फिटनेस है। चांगली गोलंदाजी केली, कोणाचे नाव देणं? टीम आणि गावाच्या गावाल्यांना काय संदेश देऊ इच्छितो? सगळे खारबावाले बघतायत, गेल्या वर्षीची विनिंग टीम आहे, रात्री पुन्हा तुम्हाला खेळायचं आहे। जितके गावकरी बघतायत आता सध्या आपल्या सगळ्यांना, काय संदेश देऊ इच्छितो? त्यांच्या सपोर्टमुळे आज इथपर्यंत पोहोचलो आणि टीमचा पण चांगला परफॉर्मन्स होतो। थँक्यू सगळ्यांसाठी। क्या बात आहे, थँक्यू सगळ्यांसाठी। खारबावकर जितके आम्हाला बघतायत, अनिकेत म्हात्रेने सगळ्यांना थँक्यू धन्यवाद म्हटलेला आहे आणि नक्कीच रात्री पुन्हा भेटायचंय आपण। थँक्यू सो मच। चलते हैं कमेंट्री बॉक्स की तरफ। ओ टू यू कमेंट्री बॉक्स। बहुत बहुत शुक्रिया वाइस ऑफ ठाणे जिला सिद्दीक भावे सर और रेशमा जी मैडम। तो 40 प्लस का ये मुकाबला इस वक्त चलता हुआ, और जहाँ पर हम गेंदबाजी देख रहे हैं कि बहुत ही बढ़िया गेंदबाजी देखने को मिल रही है। 2 रन और 2 विकेटें इस वक्त गिर चुकी है। गंगा माता गुंदोली इस वक्त बैटिंग कर रही, जहाँ पर हम देख सकते हैं अजय सर के सिर्फ अब तक 2 ही रन बने और 2 विकेटें भी गिर चुकी है। नाजूक अवस्था आहे गंगा माता गुंदवली संघाची। 2 महत्त्वाचे गडी त्यांनी पहिल्या षटकामध्ये गमावलेले आहेत, पण आपण प्रत्येक 40 प्लसच्या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये पाहिलं आहे की सुरुवात बऱ्याच संघांची जी आहे अडखळणारी झालेली आहे, पण मिडल ऑर्डरचे जे फलंदाज येत असतात ते चांगली कामगिरी करताना दिसतात। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश की वहां पर, लेकिन सफाई से नहीं खेल पाए। शॉट फाइनल की दिशा में गेंद गई और उसी बीच वहां पर देखना मिसअंडरस्टैंडिंग होती हुई, क्या कुछ हो पाएगा इस गेंद के ऊपर?
मैं तो कहता हूं अजय सर के बच गए वहां बल्लेबाज। जिस तरह से यहां पर खेल देखने को मिला है, ऑन साइड में खेलने की कोशिश की थी, वहां बल्लेबाज ने शॉट फाइनल की दिशा में गेंद गई और उसके बाद मिस अंडरस्टैंडिंग देखने को मिली, जहां पर लगभग एक विकेट भी गिर सकता था। कहीं ना कहीं यहाँ पर विकेट कीपर का जो ध्यान था वो दूसरी तरफ नहीं था। विनोद और अंकुश ये दो बल्लेबाज आउट होके वापस गए हैं, जबकि इस वक्त गेंदबाजी करते हुए नारायण, अच्छी गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही नारायण द्वारा। खूप चांगलं कॅमेरा वर्क त्या ठिकाणी चंद्राचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहे. 4 धावा 2 गडी बाद. होळीचा सण देखील आहे. एक चांगली पार्टनरशिप येथे बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे फलंदाजांना. 2 चांगले फलंदाज खेळपट्टीवर गंगामाता गोंदवली संघाकडून पाहायला मिळत आहेत, प्रदीप आणि भालचंद्र. नवीन षटकाला सुरुवात करतील गोलंदाज गुरुनाथ. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत प्रदीप, 1 धाव त्यांनी जोडली आहे आणि भालचंद्र यांच्या बॅटमधून 2 धावा आलेल्या आहेत. इस बार क्रॉस दी लाइन खेला इस गेंद को, वहां पर बल्लेबाज प्रदीप ने, देखना डीप से खिलाड़ी आते उसी बीच एक बार फिर से दूसरे के लिए पलट चुके हैं। 2 रन इस गेंद के ऊपर आते हुए। देखिए अजय सर, हम ये पूरे बाली ट्रॉफी में देख रहे हैं अब तक जितने भी 40+ के मुकाबले उसमें जो रनिंग बिटवीन द विकेट है हम देख रहे हैं कि बहुत बेहतरीन देखने को मिल रही है। जिस तरह से यहाँ पर ये जो डबल रन पूरा किया गया है, बरेचसे खेळाडू फार फिट पाहायला मिळत आहेत 40+ मध्ये जरी खेळत असले तरी. इस बार ऑन साइड में खेलने की कोशिश वहां पर देखना है, बल्ले का ऊपरी सिरा लगा है, काफी देर तक गेंद ऊपर रही थी और उसी बीच में अब जाकर गेंद को फील्ड किया और 2 रन एक बार फिर से आएंगे। 2 रन एक बार फिर से, इस 2 रनों की मदद से स्कोर अब जा पहुंचा है। 2 विकेटें गंवाने के बाद गोंदवली स्पोर्ट्स 8 रन। आजच्या दिवसातील हा 7वा सामना आहे. यानंतर 8वा सामना जो असणार आहे तो सिटी क्रिकेटमधून असेल. AB स्पोर्ट्स भरे आणि अग्नेश 11 भादवड या 2 संघांदरम्यान. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉससाठी यायचं आहे. 6 धावा होत्या मागच्या बॉल पर्यंत, आता 2 धावा त्यामध्ये ॲड झालेल्या आहेत, म्हणजे 8 धावा धावफलकावर. स्तुती करावी लागेल दोन्ही फलंदाजांची, प्रशंसा करावी लागेल ज्या प्रकारे ते धावतायत मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप एक बार फिर से उस बीच वहाँ पर देखना है, गेंद हवा में है और अपने फॉलो थ्रू में कैच को समाप्त किया वहाँ गेंदबाज ने। एक और विकेट गिरता हुआ गोंदवली स्पोर्ट्स का। 8 रन पर अब तक 3 विकेटें और प्रदीप की पारी भी यहाँ समाप्त हुई है। वो बोल रहे बताओ कितना वहाँ है। असं वाटतच नाही की 40+चं क्रिकेट चालू आहे. तिथे वरची कडा लागली होती आणि पहा काय जबरदस्त झेल समाप्त केला आहे स्वतः गोलंदाजानं. चेंडू टाकल्यानंतर आपल्या उजवीकडे धावत जात असताना, अगदी मिडविकेट क्षेत्रामध्ये जात असताना त्यांनी झेल टिपलाय. अप्रतिम कॅच. जी बिल्कुल, बहुत बढ़िया कैच वहाँ पर, खुद गेंदबाज वहाँ पर गए थे कैच के लिए और बेहतरीन कैच समाप्त की है। 8 रन 3 विकेटें गंवाने के बाद नए बल्लेबाज अब इस वक्त आए हैं अरविंद, लेकिन अभी भी वहाँ पर बालचंद्र मौजूद है। लेकिन हम गेंदबाजी देख रहे हैं कि यहाँ पर दूसरे ओवर में भी नफी तुली गेंदबाजी देखने को मिल रही है। पहले ओवर में नारायण ने बहुत अच्छी गेंदबाजी की, जहाँ पर 4 रन दिया और 1 विकेट हासिल किया। उसी बीच यहाँ पर गुरुनाथ, उन्होंने भी 1 विकेट हासिल किया है। आगे निकलकर इस गेंद को खेलने की कोशिश की वहाँ पर बल्लेबाज ने और 1 और विकेट गिरता हुआ। ये क्या हो रहा है बीच ग्राउंड पर, ज़्यादातर अब विकेटें गिर रही है। देखिए किस तरह से वहाँ पर अपने आप को ही यॉर्क कर लिया था वहाँ बल्लेबाज ने। सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद जाती हुई और विकेट इस वक्त बालचंद्र का गिरता हुआ। विकेट अक्षरशः तिथे फेकण्यात आलेली आहे भालचंद्र यांच्याकडून. खरं तर खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. चेंडू विकेट कीपरच्या हातात निघून गेला होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क त्यांना बनवता आला नव्हता आणि खरं तर परतण्याची संधी होती, मात्र ते पुढेच निघून गेले आणि फार उशीर झाला होता परतण्यासाठी. 4था गडी बाद झालाय 8 धावा धावफलकावर.
अक्षरशः पडझड होताना दिसते. सुरुवातीपासूनच गंगामाता गोंदवली 40+ संघाची डाव सावरण्याचा इथे प्रयत्न करावा लागणार आहे फलंदाजांना. खरं तर जास्त वेळ देखील नसतो 40+च्या सामन्यांमध्ये. 4-4 षटकांचे सामने असतात आणि त्यामुळेच जरूर खेळपट्टीवर फक्त थांबून देखील काही होणार नाही आहे, तर आक्रमक फलंदाजी देखील करावी लागणार आहे. नवीन फलंदाज आलेत नितीन. अरविंद आणि नितीन ही जोडी आता खेळपट्टीवर. नितीन चांगले स्ट्रोक प्लेयर आहेत. आल्या आल्या लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू खेळपट्टीवरच घरंगळत राहिला आहे. ओ, भरपूर काही घडामोडी झालेल्या आहेत. धावचीचं अपील होत आहे आणि पंचांनी घेतली आता तिसऱ्या पंचांची मदत. पहा, अगोदर नितीन निघाले होते धाव घेण्यासाठी, नंतर परतण्याचा प्रयत्न केलाय. स्वतःला त्यांनी झोकून दिलंय. डाईव्ह लगावत असताना ही धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्यांचा पाहायला मिळतोय, परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळालंय की नाही ते पाहावं लागेल. खरं तर धाव कंप्लीट होणारी देखील नाही आहे नाबाद असली तरी, कारण ते परतलेले आहेत, पण सुरक्षित आहेत की नाही हे ते पाहिलं जात आहे तिसऱ्या पंचांकडून. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. वो सरौली बोल रहा है, बालाजी सरौली बोल रहा था वो। नॉट आउट. ये अजीम सरौली बोल रहा है। तर फलंदाज सुरक्षित आहेत. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर 4-8. गुरुनाथ पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख गोलंदाजी आणि तेवढंच वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. फटका चांगला होता यावेळेस. स्ट्रेट ड्राईव्ह करण्यात आला होता बॉल, परंतु गोलंदाज तेथे अतिशय दक्ष, अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळालं या चेंडूवर. डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 4-8. अतिशय दयनीय अवस्था गंगामाता गोंदवली संघाची टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत असताना. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या इनिंग्समध्ये पाहायचं आहे गंगामाता गोंदवली संघाचे फलंदाज पलटवार करतील की नाही. यापुढच्या सर्व काही घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर आम्ही आमंत्रित करतोय आमचे सहकारी समालोचक सिद्दीकजी भाबे आणि राहुल भोईर यांना. पहली गेंद खींच के मारना चाहते थे, वहाँ पर शरीर से उलझी, कोई रन नहीं. थैंक यू सो मच अजय जी गिरत. दरम्यानचा फटका हवेत आहे. मिसामिंग शॉट झेलची या दरम्यान संधी नसणार आहे, कारण का फिल्डर भरपूर अगोदरच पुढे निघून गेले आणि त्याचा फायदा होत असताना चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. गोंदवली संघ या दरम्यान पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना षटक क्रमांक 3 आहे. 4 वर्षी ही मॅच पाहायला मिळते आपल्याला. 40+ फॉर्मॅट
अप्रतिम नक्कीच आपल्याला फॉर्मॅट पाहायला मिळतोय. ग्रामीण एक गाव एक संघ, त्याच्यानंतर बघतो आपण भिवंडी सिटी, ऑल इंडिया ओपन आणि भिवंडी 40+ असा नक्कीच आपल्याला हा चांगला खेळ पाहायला मिळतोय. 4 फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा. 12 धावा स्कोर बरोबरती आहेत. आदमान पुन्हा एकदा ऑन साईडला कॅच होतं. चेंडू मात्र भरपूर वेगानं आला. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. 10 मात्र इथनं एकच मिळणार आहे. कॉलिंग दोघांमध्ये भरपूर चांगली पाहायला मिळते. 40+ क्रिकेट देखील भिवंडी तालुक्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात खेळला जातं आणि ही 40+ मॅच नक्कीच आपल्याला चांगली पाहायला मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 खेळाडू बाद 13 धावा स्कोर बरोबरती आहेत. गंगा माता क्रिकेट संघ गुंदवली 40+ संघ पहिल्या इनिंगमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकून बॅटिंग करत असताना. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका हवेत खेळलेत. पुन्हा एकदा चेंडू भरपूर उंच गेलाय. फिल्डर कडनं पुन्हा एकदा झाली चूक. या चुका नक्कीच महागात पडू शकतील. तोपर्यंत 2 धावा इथनं धावून कंप्लीट करत असताना 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला 15 वरती पाहायला मिळते. 15 इन बोट. 15 धावा स्कोर बरोबरती आहेत. इव्हिनिंगचा प्रतिम सुंदर क्लायमेट आहे. परशुराम टावर स्टेडियम आपल्याला पाहायला मिळतोय आणि बाली ट्रॉफी सीझन 6 मध्ये आपण आहोत. नेक्स्ट बॉल. आपण बोलचा फटका चांगला आहे. मध्ये डीप मध्ये फिल्डिंग देखील तेवढीच चांगली. चेंडू शोधून फेक करेपर्यंत दुसरीचा प्रयत्न वेगाने केला. कॉलिंग आता मात्र नाहीये. दोन्ही खेळाडू एकाच एंडला. मात्र एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. रनआउटची आली विकेट. धक्का लागत असताना या दरम्यान 5वा गंगा माता क्रिकेट संघ गुंदवली 40+ टीमला खेळाडू बाद. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती 16 धावा. या पुढच्या दोन्ही टीमनं लगेचच टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. गती या दरम्यान कमी केली. अपील तर आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळते आणि फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. व्हेरी गुड कॅच. अप्रतिम झेल. नक्की दर्शनाच्या मागे तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. चेंडूने बॅटच्या संपर्क आला आणि अप्रतिम आणि दर्शेदार ब्रिलियंट झेल. दीपक मात्र परत मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना गंगा माता क्रिकेट संघ गुंदवली 40+ संघाला फलंदाज बाद. ये कौन सी टीम है? तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 6 खेळाडू बाद. गंगामाता गुंदवली 40+ संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. संघाने खेच भाग फोडला असताना नाणेफेकीचा कौल जिंकून टीमच्या कॅप्टननं फलंदाजी स्वीकारली. आता मात्र ती फलंदाजी जी स्वीकारली होती तशी काय फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याचं कारण गोलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते या मैदानाच्या आतमध्ये. अंतिम षटक.
नितीन साकिंगेनला आहे. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाही आला. बघतो आपण या दरम्यानचा हा चेंडू डॉट बॉल आहे. व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर. ओव्हर द विकेटनं बघतो आपण हा चेंडू भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलनं मात्र अंतिम षटकाची देखील सुरुवात झाली आहे. संघाच्या धावसंख्या धावफलकावरती 16 धावा, 6 खेळाडू बाद. गंगामाता गोंदवली संघ बागफुटला आहे या मॅचमध्ये. यावेळेस टर्न केला, फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. फटक्यांची गरज देखील नितांत आहे आणि येत असताना हा दमदार दर्जेदार फटका येतो षटकार. देखिए डेथ ओवर में इस तरह के शॉट आते हैं तो बैट्समैन का जो कॉन्फिडेंस है वो बढ़ जाता है. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे. स्कोर बोर्ड डबल 2. 22 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढील चेंडू अजून एक चांगला फटका आहे. फ्लॅटेड शॉट आहे. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. डेस्ट ओव्हर मध्ये मात्र चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. टुर्नामेंटचा हा 468वा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या मदतीनं आता मात्र गंगामाता गोंदवली 40+ टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 28. धावा स्कोर बोर्डवरती. व्हेरी गुड बॅटिंग. नितीनचा क्लास मात्र आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. फटकेबाजी भरपूर सुंदर आहे. कुटप्पाचे चेंडू मात्र या दरम्यान हाताळले जातात आणि त्यांच्या वरती हा आक्रमण होत असताना आक्रमक फटकेबाजी. 28 धावा स्कोर बोर्डवरती आहे. षटकातील पुढील चेंडू या दरम्यानचा हा चांगला चेंडू. स्विंग आणि मिस. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क नाही आला. डॉट बॉल. व्हेरी गुड कमबॅक केलाय. 2 षटकार आल्यानंतर आता मात्र बॉलर देखील कमबॅक करत असताना हा चांगला चेंडू होता. अगोदरच खेळला फलंदाज नितीन आला डॉट बॉल. संघाची एकूण धावसंख्या 28 आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेचा हा देखील फटका हवेत खेळले. चेंडू भरपूर उंच गेला. फिल्डर भरपूर दूरवरनं आलेत. तिथे फिल्डिंग तर चांगली झाली. चेंडूची मात्र उचलून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत नितीनला मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं गंगामाता गोंदवली 40+ टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30 आकड्यावरती. 6 खेळाडू बाद. टॉस बॉक्समध्ये लगेचच रिपोर्ट करायचा आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनना. डबल ए भारत गॅस टॉस बॉक्स. नेक्स्ट बॉल. पुन्हा आक्रमण करायचं होतं. टर्न केला. हा चेंडू वेगानं भरपूर चाललाय. शॉर्ट मिड विकेट मध्ये फिल्डिंग त्या दरम्यानची चांगली होती. उचलून फेक करेपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि आता मात्र अजून काय धावा आहेत ना मिळतील. व थ्रो आणि मात्र इथं धावा बघतो आपण. अंपायरचा चौकाराचा इशारा आपल्यापर्यंत आला. एकूण या धावा असणार आहे 6. 4 षटकांचा खेळ संपलाय. एकूण मात्र पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना गंगामाता गोंदवलीने धावा बनवल्या 36. 37 टार्गेट असणार या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी आपण लगेचच पुढील मॅचचा करूया टॉस. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. रेशमाजी मयेकर मॅडम देत असतील नक्कीच त्यांच्यासोबत आमचे असतील सहकारी समालोचक मित्र अजय घरत टॉस बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच पांडुरंग धर्मा पाटील कॉमेंट्री बॉक्स. तर मित्रांनो सध्या आपण उभे आहोत ए भारत गॅस कुक फूड सर्व लव टॉस बॉक्समध्ये आणि आपल्यासोबत आता जॉईन होत आहेत आपले मॅच रेफरी अदीम हमजुल्ले. आणि पूर्ण 15 दिवस यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी ते खूप चांगल्या रीतीने पार करतात. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्यासोबत जॉईन आहेत आणि आपल्यासोबत आहे अजय घरत. मी विनंती करेन आमच्या मान्यवरांना फारुख रईस यांना की त्यांनी कृपया करून आमच्यासोबत टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. थँक्यू सो मच रेश्मा मयेकर. सर्वांना शुभ संध्या. सर्वांचं हार्दिक स्वागत. अल्ताफ बाली प्रेझेंट्स अँड ऑर्गनाइज बाय पायनियर स्पोर्ट्स क्लब बाली ट्रॉफी 2022मध्ये. आजचा दिवस आहे 6वा आणि आता फ्लडलाईट्स ऑन झालेले आहेत. खूप चांगलं क्लायमेट आहे या ठिकाणी. वातावरण थोडंसं थंड झालं आहे. दुपारी फार जास्त गरम होतं, उकडत होतं, मात्र आता चांगलं क्लायमेट आहे आणि एक चांगली मॅच क्रिकेट रसिकांच्या भेटीस येत आहे. AB स्पोर्ट्स भरे याच दरम्यान आमच्या पाहुण्यांचं शुभ आगमन झालं आहे. रईस साहेब आपलं हार्दिक स्वागत. AB स्पोर्ट्स भरे आणि अग्नेश 11 भादवड या दोन संघादरम्यान सिटी क्रिकेटचा सामना. आम्ही आहोत AA भारत गॅस टॉस बॉक्समध्ये आणि या टॉस बॉक्सचे पुरस्कर्ते आहेत माजी महापौर दळवी साहेब, जावेद दळवी साहेब आणि तसेच अस्फर बोलिंजकर साहेब. त्यांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत आणि आता टॉस दाखवत आहे रेश्मा. सो दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आणि आमच्या मान्यवरांना टॉस कॉईन दाखवायची. कॉईनच्या एका साईडला आहे AB यानी की अल्ताफ बाली आणि कॉईनच्या दुसऱ्या साईडला आहे बाली ट्रॉफी 2022. ओके, कॉल कोणाचा असेल, कोणत्या संघाचा? AB भरे यांचा कॉल आहे आणि कॉल सुद्धा ABच आहे. क्या बात आहे सर. डू दी ऑनर. लेट्स सी व्हाट इट इज. इट्स AB. वेल इट्स ऑल AB. थैंक यू सो मच सर. और आपके शुभ हाथों से ये रोलेक्स मेडिकेयर का बैग. आणि त्यानंतर आपण देऊयात रिअल स्टील ट्रेडर्स यांच्याकडून देण्यात आलेली ही आकर्षक कॅप. थँक्यू सो मच रईस साहेब. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. सो माझ्यासोबत आहे AB भरे संघाचे संघनायक. बघा, बॉलिवूडमध्ये AB, क्रिकेटमध्ये पण AB आणि तुम्ही जे चूज केलं ते सुद्धा AB. AB हे तुमच्यासाठी लकी आहे का? ओके, लकी आमची. क्या बात आहे. आणि काय सांगायचंय, भरे गावातलेच खेळाडू आहेत की आजूबाजूच्या गावचे खेळाडू पण तुम्ही घेतलेत? आजूबाजूला गावातले खेळाडू आहे आणि कापाली, मी राहतो कापालीमध्ये. आमची टीम आहे कापाली पण आहे, मिक्स आहे. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे मिक्स मॅचिंग अशी पूर्ण सगळे प्लेयर्सना तुम्ही घेतलेलं आहे. 6 ओव्हर्सची मॅच असणार आहे. टॉस जिंकून काय घेण्याचा निर्णय असेल? फिल्डिंग. फील्ड फर्स्ट. बघा, बाली ट्रॉफी पहिली तुम्ही खेळलेले आहात का आणि किती एन्जॉय करता? म्हणजे आम्हाला बघताना सुद्धा टीव्हीवर आम्ही कसे दिसतोय जरा आम्हाला ते सुद्धा सांगा. तुम्ही खूप शानदार दिसतात. स्मार्ट. थँक्यू सो मच. मी असं काही विचारणार नाहीये. आपण वळूयात या ठिकाणी अग्नेश 11 भादवड संघाच्या कर्णधाराकडे. टॉस तुम्ही गमावलेला आहे. तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली. थोडंसं मनाविरुद्ध घडलेलं आहे. प्रथम बॅटिंग करायची आहे, मात्र मला असं वाटतं की तुमच्याकडे चांगले फलंदाज देखील आहेत. तर किती स्कोअरपर्यंत जाण्याचा मानस असेल 6 षटकांमध्ये? 70+. अग्नेश 11 भादवड एक नवीन संघाची तुम्ही बांधणी केलेली आहे. मला असं वाटतं काही नवीन खेळाडू देखील असणार आहेत, काही सिनियर खेळाडू देखील तुमच्याकडे आहेत. खरं तर बाली ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी तुम्ही किती उत्सुक होतात? मी ही 3 वर्षापासून खेळतो बाली ट्रॉफी. मी कोणतीच मोठी स्पर्धा बघत नाही. बाली ट्रॉफीची वाट बघतो. बाली ट्रॉफी कधी येते आणि बाली ट्रॉफी खेळतो मी. आणि 3 वर्षापासून पहिले नाव आमचं टीमचं होतं शिवनेरी स्पोर्ट्स. त्याच्यानंतर 2 वर्ष कंटिन्यू अग्नेश स्पोर्ट्स म्हणून नाव आम्ही भरतो. म्हणजे तुमच्या मतानुसार बाली ट्रॉफी ये नहीं खेला तो क्या खेला और ये नहीं देखा तो क्या देखा? बिलकुल बिलकुल. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. सो दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण बोलूया, बाली ट्रॉफी ये नहीं देखा तो क्या देखा और बाली ट्रॉफी ये नहीं खेला तो क्या खेला. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. आणि AB टॉस, येस, टॉस मधून समाचार जो आहे तो आता रेश्मा सांगतील. यस, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. AB भरे वॉन्ट टू टॉस एंड चूज टू फील्ड फर्स्ट. बघणार आहोत किसकी होती है जीत और किसकी होती है हार. टिल देन ओवर टू यू पांडुरंग धर्मा पाटिल, कमेंट्री बॉक्स. बहुत बहुत शुक्रिया रेशमा मैडम और अजय घरत सर.
तो दूसरी इनिंग की यहाँ शुरुआत हुई है। बल्लेबाज नारायण और उनका साथ देते हुए इस वक्त नानू। इस बार बहुत ही दूर से वहां पर इस गेंद को कट किया और देखना गेंद पीछे की तरफ जाते हुए नहीं रोक पाएंगे इस गेंद को और गेंद चली गई बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। बहुत बढ़िया तरीके से इस गेंद को खेला वहाँ बल्लेबाज नानू ने, हालांकि दूर से इस गेंद को खेला था लेकिन सही खेला है। 4 रन इस गेंद के ऊपर, चौके की मदद से स्कोर अब जा पहुंचा है 5 रनों पर। ये देखिए काफ़ी दूर से वहाँ पर इस गेंद को कट किया है वहाँ बल्लेबाज ने। अमर स्पोर्ट्स कास ने इस वक्त बल्लेबाजी करते हुए जो टारगेट है सामने वो है 37 का टारगेट है। इस बार सीधे बल्ले से खेलने की कोशिश वहां पर, गेंद की पिच तक जाकर इस गेंद को खेला वहां बल्लेबाज नानू ने और स्ट्राइक को रोटेट किया है। इस बार 1 रन आएगा इस गेंद के ऊपर, स्कोर 1 रन की मदद से अब जा पहुंचा है 6 रनों पर। पहले ओवर का खेल हम देख रहे हैं, नारायण और नानू ये दोनों ओपनर बल्लेबाजों ने खेल की शुरुआत की। और गेंदबाजी की हम बात करें तो पहले ओवर में गेंदबाज प्रेमनाथ, इस बार बहुत बढ़िया गेंद वहां पर गेंद की लाइन में आकर यहाँ पर इस बार खेला है वहाँ बल्लेबाज ने हल्के हाथों से, लेकिन फिर से 1 ही रन आएगा इस गेंद के ऊपर। 40+ का ये मुकाबला चलता हुआ इस वक्त गोंदोली स्पोर्ट्स गोंदोली और अमर स्पोर्ट्स कासने के बीच में ये मुकाबला खेला जा रहा है, जहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए गोंदोली स्पोर्ट्स ने 36 रन बनाए और 37 का टार्गेट है अमर स्पोर्ट्स कासने के सामने। एक अतिशय सुंदर बॉल पाहायला मिळाला प्रेमनाथ यांच्या माध्यमातून, थोडासा बाउन्स होता बॉलमध्ये। एक बार फिर से वहां पर कट किया इस गेंद को और ये गेंद भी जाएंगी कवर की दिशा में इस बार 4 रनों के लिए। बहुत बढ़िया बल्लेबाजी यहां पर देखने को मिल रही है नानू द्वारा। अफलातून शॉट, एक क्लासिक स्क्वेअर कटचा नजराणा पाहायला मिळाला नानू यांच्या बॅटमधून। हात चौकार पहा, थोडी विड्थ होती, बाउन्स चांगला होता या बॉलवर, मात्र पहा त्या बाउन्सच्या वर जाऊन अतिशय कंट्रोलमध्ये दिसले फलंदाज। एक चांगला फटका, दुसरा चौकार नानू यांच्या बॅटमधून आणि चांगली सुरुवात आपल्या संघाला करून देत असताना संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद 11। बिल्कुल यहाँ पर अच्छी शुरुआत मिली है, जिस तरह से नानू बल्लेबाजी करे, अब तक 2 बाउंड्री लगाई है उन्होंने। इस बार देखना है क्रीज में पीछे जाकर वहां पुल करने की कोशिश की और कंट्रोल पुल स्ट्रोक इस बार खेला। डिप से खिलाड़ी आते उसी बीच वहां पर दूसरे के लिए पलट चुके हैं और देखना है इस बार क्या कुछ हो पाता है। तीसरे एम्पायर की मांग की गई है। फार जास्त धोका पत्करण्यात आलेला आहे असं वाटतंय मजर। तिसऱ्या पंचांचा निर्णय येईल, मात्र खूप चांगल्या टचमध्ये आहेत फलंदाज नानू। इथे जास्तच धोका त्यांनी पत्करलाय आणि ही जर विकेट त्यांनी गमावली तर निश्चितच संघाला फार मोठं नुकसान होईल असं मला तरी वाटतंय। जी बिल्कुल, जिस तरह से नानू बल्लेबाजी कर रहे थे, हर गेंद को मिडल कर रहे थे वो, हालांकि इस बार क्रीज में पीछे जाकर उन्होंने पुल करने की कोशिश की और दूसरे रन के लिए बहुत ही तेज दौड़ पड़े थे आणि फलंदाज बाद OUT असं स्क्रीनवर आपण पाहिलं, फलंदाज आउट झालेत। धावचीतच्या रूपात नानू यांनी आपली विकेट गमावली आहे। धावसंख्या 1/12। तो बड़ा विकेट यहाँ पर गिरता हुआ और पारी समाप्त हुई यहाँ नानू की, जो बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे। 2 बाउंड्री उन्होंने लगाई थी पहले ओवर में और दूसरे रन की चाह में अपना विकेट गंवाया है। आणि आपण पाहतोय की जे टार्गेट आहे ते 37 धावांचं आहे, म्हणजेच आस्किंग रेट 9च्या थोडंसं वर आहे प्रति षटक। तर त्या आस्किंग रेटच्या पुढे संघ निघून गेलेला आहे पहिल्या षटकामध्ये, त्यामुळे देखील एवढी जास्त रिस्क घेण्याची आवश्यकता नव्हती, परंतु तेथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। जो मोह होता फलंदाजांना तो त्यांना आवरता आला नाही आणि अखेर आपल्या क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचू शकले नाहीत नानू। 10 धावांचं योगदान दिल्यानंतर ते बाद झालेत। पहिलं षटक देखील समाप्त झाले। देखिए वो भी लास्ट गेंद के ऊपर दूसरे रन के लिए गए थे। अगर आउट नहीं होते, 1 ही रन लेते तो फिर से वो दूसरे ओवर में स्ट्राइक पर आते थे, लेकिन लास्ट गेंद के ऊपर दूसरे रन के लिए गए और वो भी आउट हो गए। येस, आपली ही मतं आपण मांडली की त्यांना काय करायला पाहिजे होतं काय नाही, मात्र ते मैदानात होते आणि त्यांना देखील असं वाटत होतं की एक धाव देखील फार महत्त्वाची आहे। एक एक्स्ट्रा धाव जर आपण जोडली आपल्या टीमसाठी तर तेवढंच प्रेशर कमी होईल पुढच्या षटकांमध्ये। तर या घडामोडी आहेत क्रिकेटमध्ये, अशा गोष्टी होत राहतात। 12 धावा धावफलकावर 1 गडी बाद अशी स्थिती आहे अमर कासने संघाची। उर्वरित 3 षटकांमध्ये 25 धावांची आवश्यकता। जी बिल्कुल, जो आस्किंग रन रेट है उससे तो यहाँ पर थोड़ा आगे गई है
हमारे स्पोर्ट्स कास्ट ने, लेकिन एक विकेट भी गिरा है। जिस तरह से बहुत बढ़िया तरीके से हर गेंद को मिडल कर रहे थे बल्लेबाज नानू, 10 रन बनाकर आउट है, जिसमें 2 बाउंड्री भी लगाई थी उन्होंने। पहले ओवर में गेंदबाजी के लिए बुलाया गया था प्रेमनाथ को, अब दूसरे ओवर में इस वक्त गेंदबाजी के लिए आते हुए विनोद। आपण बघतोय की गोंदवली संघाची सुरुवात अडखळणारी झाली होती। पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये फक्त 4 धावा त्यांच्या फलंदाजांनी जोडल्या होत्या आणि एक गडी देखील त्यांनी गमावला होता, पण प्रत्युत्तरात खूप चांगली सुरुवात अमर कासने संघाने केली आहे। नारायण पाटील जे एक चांगले स्ट्रोक प्लेयर आहेत आणि पेशाने शिक्षक देखील आहेत। जी बिल्कुल, जैसे कि आपने बताया कि एक अच्छे टीचर है, अब देखना है कि गेंदबाज की किस तरह से क्लास लेते हैं, ये भी देखना होगा। गोलंदाज देखील चांगले आहेत विनोद, त्यांच्याकडे व्हेरिएशन्स आहेत। आता ते व्हेरिएशन्स कशा प्रकारे ते यूज करतील ते देखील पाहणं फार मनोरंजक ठरणार आहे। विनोद दूसरे ओवर में आते हुए गेंदबाजी के लिए, पहले ओवर की समाप्ति पर अच्छा रन बनाए, वहाँ पर 12 रन। उसी बीच वहाँ पर विनोद की ये गेंद सीधे बल्ले से इस गेंद को खेला है वाडिश लॉन्ग ऑफ की दिशा में, वहाँ पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन पूरा किया और दूसरे के लिए एक बार फिर से पलट चुके वहाँ दोनों ही बल्लेबाज। बड़ी आसानी के साथ इस बार 2 रन पूरे किए वहाँ बल्लेबाजों ने। हाफ वॉली पर लेकर इस गेंद को खेला था वहाँ बल्लेबाज ने इन फ्रंट ऑफ द विकेट। या 2 धावा जरी फलंदाज नारायण पाटील यांच्या खात्यामध्ये गेल्या असल्या तरी श्रेय हे भगवान यांना द्यावं लागणार आहे, कारण त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला होता दुसऱ्या धावेसाठी। त्यांना माहिती होतं की डेंजर एंडला त्यांना धावायचं आहे आणि त्यामुळेच त्यांनी लवकर बॅकअप केलं दुसऱ्या धावेसाठी आणि अखेर त्यांना चांगली साथ मिळाली नारायण पाटील यांची। इस बार गेंद की लाइन में आकर वहाँ पर सिर्फ डिफेंस किया, इस गेंद को अपने आप को बचाते हुए खेला वहाँ बल्लेबाज ने। इस बार चांगला बॉल होता, त्याला रक्षात्मक पद्धतीनं खेळून काढलंय। खरं तर गोलंदाजापासून थोडासा दूर चेंडू तटवायचा होता, सिंगल घ्यायची होती, मात्र गोलंदाजाला बीट करू शकली नाहीत। इस बार बहुत भी खूबसूरत तरीके से वहाँ पर अलॉन्ग द कारपेट इस गेंद को खेल दिया वाइटिश लॉन्ग ऑफ की दिशा में एक बार फिर से, लेकिन इस बार एक ही रन आएगा इस गेंद के ऊपर। बहुत बढ़िया तरीके से हम देख रहे हैं कि नारायण जो है गेंदों को मिडल कर रहे हैं और ये अच्छी बात भी है हमारे स्पोर्ट्स कासने के लिए। 1 रन आएगा इस गेंद के ऊपर, स्कोर 1 रन की मदद से अब 15 रनों पर जा पहुंचा है। चांगले टचमध्ये दिसत आहेत आता नारायण, प्रत्येक बॉल मिडल करतायत आणि व्ही मध्ये विशेषतः खूप चांगले फटके खेळताना दिसत आहेत। इस बार वहाँ देखना है ये गेंद लेग स्टंप के काफ़ी बाहर रही थी, वाइट का इशारा आता हुआ 1 रन और आएगा स्कोर में। 3 गेंदें बहुत बढ़िया की थी वहाँ पर विनोद ने, लेकिन इस बार कुछ अलग करने की कोशिश की और लेग स्टंप के बाहर गेंद को रख दिया, जहाँ पर वाइट का इशारा आया। एक बार फिर से वहाँ पर देखना है वी की शक्ल में खेला इस गेंद को और खिलाड़ी वहाँ पर मौजूद है, लेकिन मिस जज कर बैठे वहाँ पर और 1 बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर चले गई है 4 रनों के लिए। जबरदस्त फटका ऑन दी अप हा फटका खेळण्यात आला होता। भगवान भोईर यांच्या बॅटमधून चौकार निघतोय आणि चौकारानं त्यांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलंय। पहा लॉंग ऑनला खेळाडू होते, त्यांच्या पुढे बॉल पडलाय, तिकडे फिल्डरला फारशी संधी मिळाली नाही, बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे। 4 धावांसाठी मौलिक चौकार आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली आहे। आता फक्त 17 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 14 चेंडूंमध्ये। यानंतर सिटी क्रिकेट मधला सामना पाहायला विसरू नका, AB भरे विरुद्ध अग्नेश 11 भादवड। AB स्पोर्ट्स भरे संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। जी बिल्कुल, इसके बाद दो सिटी के मुकाबले रहेंगे AB स्पोर्ट्स भरे और अदनेस स्पोर्ट्स के बीच में। उसके बाद एक अच्छा मुकाबला हम देखेंगे, विक्टोरियन स्पोर्ट्स और जोहान स्पोर्ट्स के बीच में मुकाबला रहेगा। चांगल्या चांगल्या मॅचेस, क्रिकेटची खमंग मेजवानी खऱ्या अर्थानं बाली ट्रॉफी। गोलंदाजावर थोडंसं प्रेशर असेल, कमबॅक करावं लागणार आहे विनोद यांना। एक बार फिर से वहां पर देखना है सीधे बल्ले से इस गेंद को खेला है, अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया वहां पर गेंदबाज विनोद ने। इस बार अच्छी गेंद रही थी, मिडल में इस गेंद को रखा था वहां विनोद ने, जहां पर कोई रन नहीं आया इस गेंद के ऊपर। स्कोर अभी भी रुका हुआ है 20 रन। इस बार देखना है वहां पर ड्राई लगाने की कोशिश की थी वहाँ बल्लेबाज ने, लेकिन एक बार फिर से बहुत बढ़िया गेंद वहाँ पर विनोद की। लास्ट की जो 2 गेंदें रही थी दोनों की दोनों गेंदें डॉट होती हुई। 2 ओवर की समाप्ति, रन बने हैं 20। अब आने वाली जो 12 गेंदें उसमें रन चाहिए 17।
आइए अभी ये 12 रन किस तरह से बनते हैं या नहीं बनते, ये सब कुछ बताएंगे वॉइस ऑफ ठाणे जिला सिद्दीक बाबे सर और वॉइस ऑफ मानेरे राहुल बेर जी। 17 रन चाहिए, 12 गेंदे और 17 रन यहाँ से चाहिए। आइए राहुल जी। धन्यवाद अजय, धन्यवाद मज़हर खान। आइए दोस्तों लौट चलते हैं बाली ट्रॉफ़ी 2022 की अद्भुत दुनिया में। 40+ का मुकाबला चल रहा है और यहाँ पर अमर कासने को 2 ओवर में 17 रन चाहिए। नेक टू नेट फाइट चलती हुई अगला मुकाबला सिटी क्रिकेट से है। ए बी भड़े वन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट। अदनेश 11 भादवर को बल्लेबाजी की दावत दी है। खेल की शुरुआत होती हुई ड्रिंक्स ब्रेक चल रहा था मैदान में। बहुत ही खूबसूरत चांद आपके टीवी मॉनिटर पे दिखाया जा रहा है और उनकी हर बात मोहब्बत में गवारा करके दिल के बाज़ार में बैठे हैं खसारा करके। मुंतज़िर हूँ कि ज़रा आँख सितारों की लगे, चांद को छत पे बुलाऊंगा इशारा करके। क्या बात है। खेल की शुरुआत होती हुई देखिए भगवान भुईर बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। और हमसे जुड़ चुके हैं मापोली की शान शादाब कोतकर। आपका इस्तकबाल है। वेलकम शादाब। ब्लू विथ क्रीम। बहुत बढ़िया गेंद थी और आउट हो गए बैट्समैन नारायण। मॅच आपल्याला अजून ही बॅलन्स पाहायला मिळते सिद्दीकच्या ज्या अनुषंगानं 40+चा सामना आहे, भरपूर चांगली ही देखील मॅच नक्कीच पाहायला मिळेल। अजून या विजयासाठी जर आपण बघितलं तर धावांची गरज आहे। 20 धावा झाल्या टार्गेट या मॅचमध्ये, एकूण 37 होतं, म्हणजे अजूनही 17 धावेची गरज आहे। 11 चेंडू शिल्लक आहेत, 11 चेंडू 17 धावा असं इक्वेशन असणार आहे या मॅचमध्ये। अमर कासने 40+ला हा सामना जिंकण्यासाठी। चला घाई करा प्लीज, थोडंसं सहकार्य करा, आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची, जास्त वेळ घेऊ नका प्लीज। ए बी बड़े बनाम अदनेश 11 भादवर। उसके बाद भी सिटी क्रिकेट का मुकाबला है विक्टोरियन स्पोर्ट शोएब मेमन फेम टीम और जवान स्पोर्ट्स के बीच में। उसके बाद 40+ मनकोली बनाम पायगांव और उसके बाद बैक टू बैक गिरामीन के 2 बड़े मुकाबले बीसीसी बोरियोली परगा विहान मित कुमार शिरगांव। इस मरतबा बैकफुट पे गए, गेंद को पंच किया है। डीप एक्स्ट्रा कवर से खिलाड़ी आते 2 रन बनाए बैट्समैन ने। उसके बाद एक और बड़ा मुकाबला मैच ऑफ नाइट एकविराम मानकोली और साइंस खारबांव। और आखिर में सिटी क्रिकेट में चौथा हिरमा मानकोली और सोना देवी विहान मित कुमार टेमगर। सामना कर रहे हैं बैट्समैन शरद। ऑफ स्टंप के बहुत बार चले गए वाइट। 1 रन से स्कोर 23 रनों पे पहुंचा है। 23 ऑन दी बोर्ड। चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये। 2 चांगल्या टीम आणि चांगलं क्रिकेट। 10 गेंदे 14 रन। 10 बॉल्स एंड 14 रन्स। इस मरतबा बहुत ही दिलकश स्ट्रोक, बिल्कुल गेंद के ऊपर जाकर डीप मिड ऑफ पे पुश किया। 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रनों पे पहुंचा है। 9 गेंदों में 13 रन चाहिए। 9 बॉल्स 30 रन। बहुत ही कट टू कट मुकाबला गोल्डी क्रिकेट में आप देख रहे हैं।
ओ जबरदस्त गेंद उठी थी, राइजिंग एंड सरप्राइजिंग डिलीवरी, ये देखिए। और टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की जानिब भी निकली थी गेंद। व्हेरी गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इस मरतबा क्रीज में पीछे जाके गेंद को मोड़ दिया ऑन साइड में, जब तक कि थ्रू पहुंचता 1 रन बना लिया बैट्समैन ने। स्कोर आगे सरकता हुआ 25 रन 2 विकेट, 25 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट, 7 गेंदे 12 रन, 7-12 का इक्वेशन। दीपक इस मरतबा अपर कट किया पीछे खिलाड़ी, और ये जश्न देखिए, आउट हो गए बैट्समैन। शरद बाद झालीत. यानंतर बघतो आपण अप्रतिम आणि दर्जेदार आपल्याला जय पाहायला मिळाला. आणखीच पॉइंट रिजन मध्ये सुंदर झेल तिथं बघडला गेला. आता इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 12 धावीची गरज आहे या मॅच मध्ये. इस वक्त स्कोर है 25 रन। यहाँ से इक्वेशन क्या है साहिबा? 6-12, 1 ओवर 12 रन। मैच बराबरी पे चलता हुआ, कट टू कट मैच चलता हुआ। इतने दूर पकड़ता हूँ। चला, वेळ नक्कीच थोडासा आपण कमी घ्या, जास्त वेळ घेऊ नका, सहकार्य करा. जास्त वेळ आपल्याला घ्यायचा नाही आहे. आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या, जेणेकरून अजून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. 40+. अंपायर अंपायर गोकुल पाटील, आपण थोडीशी घाई करा. खेळाडू नक्कीच आपण सूचना करायच्या आहेत, जेणेकरून आपण लगेचच पुढच्या देखील मॅचला सुरुवात करू. गेंदबाजी के लिए धीरज को बुलाया गया है। समय में कॉपरेट करना है। धीरज सामने की ओर से आते हुए इस मरतबा गेंद को लॉफ कर दिया है डाउन द ग्राउंड। तीर की मानिंद गेंद निकलती हुई 6 रन के लिए। ग्रेट शॉट, बेस्ट बॉल हिट, बॅक टू द बॉलर. नक्कीच 20 मध्ये हा फटका खेळल्या बरोबर स्क्रीनच्या दिशेनं, आणि हा षटकार आलाय. या षटकाराने नक्कीच मॅच आता मात्र खुली करत असताना अमर स्पोर्ट्स कासने 40+ हा संघ. आणखीच आता 6 धावीची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत फक्त 5. चला घाई करा प्लीज, घाई करायची आपण, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे, जास्त एकत्र येऊ नका आणि जास्त टीम मीटिंग आपल्याला करायची नाही आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 6 धावीची गरज आहे. गुंदवली 40+ विरुद्ध अमर कासने 40+ अशी आपल्याला मॅच पाहायला मिळते. 6 रन और चाहिए 5 गेंदों पर। क्या गजब का शॉट खेला बैट्समैन रामदास ने। इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है। रन के लिए निकल पड़े। 1 रन आता हुआ स्कोर में, लेग पाए। 4 गेंदे और जीतने के लिए रन चाहिए यहाँ से 5। 4-5 का इक्वेशन। इसके बाद बड़े टीम आपको तुरंत ही फील्ड सजाना है। इस मरतबा फिर से बीट हुए हैं। 22 का रन आता हुआ। थोड़ी तेज हवाएं मैदान के ऊपर अब बह रही है। 4 गेंदे 3 रन। व्हाट अ मैच। बहुत ही फोटो फिनिश मुकाबला आप देख रहे हैं। 3 गेंदे 4 रन। काफ़ी फोटो फिनिश मुकाबला चलता हुआ।
इस मरतबा ड्राइव किया गेंद को, गेंद पीछे सरक रही है, अब जाकर डीप एक्स्ट्रा कवर से उठाया है, 2 रन बने। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 35 रन। कितनी गेंदें कितने रन? 2 गेंदें 2 रन। मुकाबला बराबरी पे छूटा तो सुपर ओवर, एक सुपर ओवर हो चुका है सिटी क्रिकेट में। सभी फॉर्मेट में मुकाबला बराबरी पे छूटा तो सुपर ओवर। इक्वेशन क्या है? 2-2। अब मांग के तो मिलेगी नहीं, 2-2। 2-2 म्हणजे 2-0 मध्ये 2 धावा बनवायच्या आहेत असं Yes. इक्वेशन आहे. 2-2 मांग के नहीं मिलेंगे, छीन के लेना होगा। ओ बल्लेबाज बहुत अलर्ट थे, शुमाइल सूसे की तरह आगे नहीं खड़े थे। दो गेंदे 2 रन। इस मरतबा हल्के से खेला, 1 रन बना। अब 1 गेंद और 1 रन। व्हाट अ मैच! यहाँ से जीत सकती है अमर कासने भी, जीत सकती है यहाँ पर गुंदोली भी, या फिर सुपर ओवर भी हो सकता है। ये दोनों टीमों के जो मैचेस हुए हैं, जिस तरह उनके कैप्टन ने कहा कि हर मैच आखिरी ओवर में गया है, आखिरी गेंद तक गया है। चला नक्कीच वेळ थोडासा कमी घ्या, लगेचच आपल्याला फिल्डिंग लावून घ्यायचे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज। 1 चेंडू एका धावेची गरज आहे। नक्कीच सुपर ओव्हरचे चान्सेस जास्त आपल्याला पाहायला मिळतात त्या दरम्यान या मॅच मध्ये। अमर कासने को बेनिफिट ज़्यादा है क्योंकि यहाँ से वो हार तो सकती नहीं। एक है कि गुंदोली चाहे तो सुपर ओवर कराए। बल्लेबाज इस वक्त सामना करने जा रहे हैं भगवान भुईर, लीडर भी हैं शिवसेना के, बहुत बड़े स्पॉन्सर भी हैं, उनको घेर लिया इस वक्त। देखिए मिड ऑफ के खिलाड़ी कह रहे हैं पुढे ये, मागे काय करतो। 1 रन चाहिए। धीरज सामना करेंगे भगवान भुईर, फिर मुड़े, फिर रुके, फिर पलटे। खेल दिया और इसके साथ ही अमर कासने ने इस मैच को जीत लिया है। कांग्रेचुलेशन अमर कासने, 8 लाख गुंदोली। मुकाबला गुंदोली ने भी ज़बरदस्त किया। आइए चलते हैं प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ। धन्यवाद पांडुरंग धर्मा पाटील, कॉमेंट्री बॉक्स। नमस्कार भिवंडीकर, कसे आहात? सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा या बाली ट्रॉफीच्या संध्याकाळमध्ये।
ओल्डी गोल्डीचा एक मस्त थरारक असा सामना संपलेला आहे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणारच आहोत, पण त्याआधी येस आपल्याला आपल्या सगळ्या स्पॉन्सर्सना थँक्यू बोलायचं आहे, कारण ते आहेत म्हणून आपण आहोत. आणि पुन्हा एकदा सांगेन की बाली ट्रॉफी 2022 आहे. चला तर धन्यवाद करूया. डी साकारिया, लाहोटी कंपाऊंड, सूट, शेरवानी अँड कुर्ता, ॲक्रिलिक आर्टूचे पल्लन भाई, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा त्यांनी खूप मस्त ॲक्रिलिक आर्टूच्या आम्हाला ट्रॉफीज मॅन ऑफ द मॅचसाठी दिलेल्या आहेत. त्यांचा मनापासून आभार. बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क, मिस्टर दयानंद चोरगे, वीरेन चोरगे अँड विराज चोरगे, ब्युटिफुल ड्रेसेस स्पॉन्सर्ड बाय देम, थँक्यू सो मच. SK स्पोर्ट्स महापोली की आन बान शान, शादाब कोटकर, आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद. मॅन ऑफ दी मॅचसाठी त्यांनी कॅप्स स्पॉन्सर केलेल्या आहेत. रूपल निमेश कुमार शहा मॅम, आपलं सुद्धा मनापासून आभार. गोरी फॉर्म सेंटर, महबूब गोरीजी, त्यांनी मुलायम तकिया कॅच ऑफ द मॅचसाठी स्पॉन्सर केलेले आहेत, आपलं सुद्धा मनापासून आभार. कपिल पाटील फाउंडेशन नेहमीच समाजकार्यामध्ये तत्पर असतं आणि त्यांची साथ आम्हाला लाभणं हे आमचं भाग्य आहे, तुमचं सुद्धा मनापासून आभार. O2 लाईव्ह ड्रिंकिंग वॉटर, शाहिद पापा अँड फयाज अन्सारी, त्यांच्यासारखं श्रेष्ठ दान कोणीच करू शकत नाही, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. A1 चिकन सेंटर, धन्यवाद. ॲडवाइस फ्युचर सोल्युशन, भारताबाहेर एज्युकेशन असो किंवा भारताबाहेर नोकरी असो करायची असेल तर आत्ताच ॲडवाइस फ्युचर सोल्युशनला नक्की कॉन्टॅक्ट करा, ताबीर जयरुमी यांना. रॉयल मोटर्सचे जनाब अफजल सय्यद, आपलं सुद्धा मनापासून आभार. रोलेक्स मेडिकेअर, धन्यवाद. रिअल स्टील ट्रेडर्स, धन्यवाद. पायनियर स्पोर्ट्सची संपूर्ण टीम जी दिवस रात्र एकत्र करते ही संपूर्ण बाली ट्रॉफी कशी नीट आणि व्यवस्थित होईल यासाठी त्यांचं सुद्धा मनापासून आभार. SS टूर्स अँड ट्रॅव्हल, थँक्यू सो मच. थर्ड प्राइज भिवंडी सिटीचं ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे अमित दुजमा अन्सारी, डॅशिंग यंग पर्सनॅलिटी, आपलं सुद्धा मनापासून आभार. अमन टूर्स अँड ट्रॅव्हल्स, गुलाम साबीर, बघा शिमलाला जायचं असेल किंवा मनाली किंवा काश्मीर किंवा गोवा, आत्ताच तिकीट बुक करा अमान टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून. इसके साथ ही हम थैंक यू बोलेंगे 70 स्पोर्ट्स तारीफ सैयद, रोकड़ा रास्ता मांगीलाल पालीवाल, विशेष धन्यवाद. स्मार्ट इंटरप्राइजेस, आपका भी विशेष धन्यवाद. AA भारत गैस, असफर बुलिंजकर, जावेद दलवी साहब, आपका शुक्रिया. जुनेद पटेल, मक्की पटेल भाइयों की एवन जोड़ी, आपका शुक्रिया. मिस्टर एंड मिसेस साहिबा मोमिन, नाफिला टूर्स एंड ट्रैवल्स, कश्मीर से कन्याकुमारी तक कहीं भी जाना है नाफिला में जाइए, बहुत शुक्रिया. RK फ्रीट, MJ स्पोर्ट, यसुद्दीन शेख और रजी कुमारी, आपका शुक्रिया. शिवशंकर जूस के लिए राहुल गुप्ता जी, आपका विशेष धन्यवाद. अब्दुल रहमान जैरामी का शुक्रिया. फुलटॉस के लिए अली असगर का शुक्रिया. पांडुरंग धर्मा पाटिल और धनेश कुक्षे का विशेष धन्यवाद. राइजिंग स्टार इंग्लिश स्कूल का विशेष धन्यवाद. सेकंड प्राइज़ विवेक पाटिल, सुजीत पाटिल खांडवाल, विशेष धन्यवाद. थर्ड प्राइज़ रुपेश जादव डोले, विशेष धन्यवाद. फोर्थ प्राइज़ ग्रामीण अज्जू पटेल अर्जोली, आपका शुक्रिया. 40+ बैट्समैन वॉशिंग मशीन सूरत थोड़ाट, आपका धन्यवाद. इरफान बुढ़े साहब, आपका शुक्रिया. प्लेस पवेलियन फरहान पटेल, आपका शुक्रिया. प्लेस पवेलियन. सतीश चौधरी, टाइगर ऑफ टेमगर, विजय चौधरी, आपका विशेष धन्यवाद. अरुण भोईर, ZP मेंबर, आपका धन्यवाद. साथ ही साथ निदा मल्टी फैसिलिटीज़ हॉस्पिटल रोशनबाग ओनर है अकरम सेठ, आपका शुक्रिया. यूनिक कवर सेंटर मोबाइल शॉप तबरेज शेख, आपका शुक्रिया. साथ ही साथ हम शुक्रिया अदा करेंगे रॉयल मल्टी फैसिलिटीज़ हॉस्पिटल इमरान हदीस अंसारी, आपका शुक्रिया. मोहम्मद अली का दिल्ली दरबार ढाबा जो सामने नियर है शामियाने ढाबा के, आपका शुक्रिया. देखिए अगर आपको ऐसे लग रहा है कि आज हमें खाना नहीं पकाना है, खाना नहीं खाना है, तो ज़रूर दिल्ली दरबार जाकर एक बार टेस्ट कीजिए. बहुत ही अमेजिंग लाजवाब खाना आपको वहाँ पे मिलेगा और बहुत मशहूर है मोहम्मद अली. जी हाँ बिल्कुल. चलिए अभी आगे बढ़ते हैं हमारे सारे स्पेशल गेस्ट के पास, जिनके शुभ हाथों से हम मैन ऑफ द मैच का किताब देने वाले हैं. आइए मैं आवाज़ देना चाहूँगा मुदस्सिर दलवी साहब, शादाब कोतकर जी, अकबर शेख, फाइक अंसारी, आयान और हमज़ा, इन सभी से रिक्वेस्ट है कि आपको हमारे प्रेजेंटेशन से जुड़ जाना है. मुदस्सिर दलवी, शादाब कोतकर, अकबर शेख, फाइक अंसारी,
आयान और हमजा। मुदस्सिर बहुत अच्छे क्रिकेटर रह चुके हैं। अकबर शेख, शादाब कोतकर, आपको जुड़ जाना है। हाँ, ज़बरदस्त ब्लू विथ क्रीम में आए हैं शादाब। सबसे पहले चलते हैं कैच ऑफ द मैच, स्पॉन्सर बाय महबूब गौरी फार्म सेंटर, एंड कैच ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू, The award goes to नानू फ्रॉम टीम अमर कासनी. नानूजी आपल्याला यायचं आहे, जरा टाळ्या वाजवू द्या. क्या बात है. आइए, नानू को ना सुनने की आदत नहीं और हम आपको ना सुनने भी नहीं दे रहे, सोने देंगे. ये आयान आपके हाथों से हम आपको ये पिलो दे रहे हैं. चलते हैं, हु इज द मैन ऑफ द मैच. आज नानू सरांची वाईफ खुश होणार आहे. मस्त उशी त्यांना भेटलेली आहे. मॅन ऑफ द मॅच गोज टू नारायण फ्रॉम टीम अमर कासने, ज्यांनी 5 रन्स बनवले आणि 1 ओव्हर टाकून 4 विकेट्स आणि 1 रन दिले. टीचर नारायण असं त्यांना बोलायला पाहिजे. यस, पहले आयान ने गिफ्ट टेम्पर देने जाने. शिवशंकर जूस सेंटर, राहुल गुप्ता स्पॉन्सर, हमजा के हाथों से हम ये गिफ्ट हैम्पर दे रहे हैं आपको, जो राजेंद्र पाटिल स्पॉन्सर हैं. अकबर शेख पायनियर स्पॉन्सर है, गिफ्ट हैम्पर आपको दे रहे हैं. फाइक अंसारी के हाथों से डॉक्टर तौसीफ शेख मापोली स्पॉन्सर है, गिफ्ट हैम्पर दिया जा रहा है. नईम शेख आपको शादाब कोतकर स्पॉन्सर, आज ब्लू शर्ट में हुए हैं और ब्लू ही टोपी का कलर है जो पहनाया जा रहा है. अब फलों की टोकरी के लिए मैं आवाज़ दूंगा बहुत ही मशहूर क्रिकेटर मुदस्सिर दलवी को. ज़िला परिषद सदस्य अरुण बोहिर और ताबिर जैरूमी स्पॉन्सर है फलों की टोकरी. आखिर में शादाब कोतकर के हाथों से हम एक्रेलिक आर्ट 2 अतीक पल्लन का ये खूबसूरत नमूना ट्रॉफी आपको दे रहे हैं. बहुत धन्यवाद तमाम मेहमानों का, बहुत शुक्रिया प्रेजेंटेशन में हमसे जुड़ने के लिए. थैंक यू सो मच टू ऑल आर स्पेशल गेस्ट. आणि सर नारायण पाटिल ये पेशे से टीचर है. मैं बहुत सालों से सर को जानती हूँ आणि खूप आनंद वाटतोय मला की आज तुम्ही मॅन ऑफ द मॅचचं इथे पारितोषिक घेतलेलं आहे सर. मेरे परिसर के ही हैं. येस येस येस, हो हो नक्कीच. आणि कसं वाटतंय सर आज बाली ट्रॉफी खेळून जिंकून, आणि त्यात नक्कीच तुमचा सुद्धा वाटा आहे ज्याच्यामुळे तुम्ही मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहात, काय सांगायचं आहे? नक्कीच मॅडम, हे एकट्याचं काम नसतं, हे सर्व टीमवर्क असतं. माझ्या अमर कासनेतील सर्व खेळाडूंना मी याचं श्रेय देईन, कारण मी मॅन ऑफ द मॅच ठरलो होतो त्यांच्यामुळे ठरलो. थँक्यू. आणि खूप सुंदर खेळ झाला. धन्यवाद. क्योंकि सिटी क्रिकेट की शुरुआत हो चुकी है, चलते हैं पांडुरंग धर्मा पाटिल कमेंट्री बॉक्स में. ओवर टू यू पांडुरंग धर्मा पाटिल, कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच रेश्मा मयेकर आणि सिद्दीकजी भाबे.